दर्शकों नमस्कार, मैं हूं आपका होस्ट संजय मिरे। दर्शकों, आज हम आपको एक ऐसे एप्रोप्रिएट डाइट थेरेपी के सेंटर में लेके जाने वाले हैं जहां पे मरीजों का तांता लगा हुआ है और उन्हें जो दुखी जो चेहरे हैं उनके चेहरे पे मुस्कान बिखेरने का काम भारत के साइंटिस्ट डॉक्टर एस कुमार और डॉक्टर भाग्यश्री कर रहे हैं। तो हम आपको सीधा लेके चलते हैं नागपुर के धनतोली स्थित एप्रोप्रिएट डाइट थेरेपी सेंटर में, जहां पे दूर दराज से या ये कहें कि पूरे भारतवर्ष से मरीज अपने इलाज के लिए आए हुए हैं। तो आइए सीधा चलते हैं नागपूर स्थित धनतोली के एप्रोप्रिएट डाइट थेरेपी सेंटर में। प्रेक्षकांनो नमस्कार, वेलनेस फॉर यू न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आम्ही तुम्हाला शहरातील एक असे डॉक्टर सायंटिस्ट त्यांची भेट करून देणार आहोत जे डायबिटीजवर सध्याला खूप छान काम करतात आहे आणि फक्त नागपुरातून नव्हे, विदर्भातून नव्हे, महाराष्ट्रातून नव्हे, भारतातून नव्हे तर संबंध राष्ट्रातून जगभरातून मोठ्या संख्येनं या ठिकाणी पेशंट येतात आणि आपला औषध उपचार करतात। डॉक्टर सायंटिस्ट एस कुमार साहेब यांचं हे क्लिनिक आहे। यावेळा नागपूरच्या धनतोली या परिसरामध्ये आपण ज्या ठिकाणी आपण बघू शकता की याला LICची बिल्डिंगसुद्धा असे म्हणतात आणि धनतोलीच्या LIC बिल्डिंगमध्येच फर्स्ट फ्लोअरला एप्रोप्रिएट डाइट थेरेपी सेंटर आहे आणि आपण सरळ थेट तिथे जाऊया आणि तिथे काय सुरू आहे, पेशंट किती आहेत, कसे आहेत आणि कोणकोणती ट्रीटमेंट त्या ठिकाणी होणार आहे, डॉक्टर साहेबांशी आपण बातचीत करूया। इतकंच नव्हे तर या ठिकाणी आलेले जे पेशंट असेल आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया। तर चला मग वेलनेस फॉर यू न्यूजच्या या टीम सोबत। मैं महेंद्र बिसेन बालाघाट किरनापुर से हूँ और मैं एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया में जॉब करता हूँ। मैं लगभग 2012 से मधुमेह से पीड़ित हूँ और अभी अपने कुछ दिन पहले मैं यहाँ पर आया था एक पेशेंट को लेकर। उस समय डॉक्टर साहब का मैंने वीडियो यूट्यूब पर देखा, तब मुझे पता चला कि डॉक्टर साहब डायबिटीज़ को कंट्रोल करके लाइफ टाइम अपनी खुशहाली जो जीवन में रहती है वो दे सकते हैं। तो मैं ज्वाइन किया है, सर के पास आया, उसके बाद मैं उनकी मेडिसिन लिया। मेरा HbA1c लगभग 10 पॉइंट कुछ था। अभी तो मैंने HbA1c कराया नहीं, मगर जो इंसुलिन अपना शुगर टेस्ट करवाया था तो अभी काफ़ी कम हो चुका है और पहले की तुलना में मैं बहुत फिट हो चुका हूँ। काफ़ी वर्क करके देख लिया मैंने, दिन रात मेहनत करने वाला इंसान हूँ। मैं चाहता हूँ कि प्रत्येक व्यक्ति जो डायबिटीज़ से ग्रसित हैं वो एक बार सर से आकर अवश्य मिले, संपर्क करें। से मेरे पास सर का नंबर तो है ही, आप लोग यूट्यूब पर एस कुमार साहब के नाम पर यदि सर्च करेंगे तो आपको सारी जानकारी उपलब्ध मिल जाएगी। बस मैं इतना ही कहना चाहता हूँ। मंजिल उन्हें मिलती है जिनमें जान होती है और जिन्हें विश्वास होता है। ऐसे कई पेशेंट हैं जो अपना आपा खो चुके हैं और उन्होंने हार मान चुके हैं, लेकिन हार के आगे में भी जीत है और उन्हीं का नाम है डॉक्टर भाग्यश्री सावरकर, जो इस समय हमारे साथ में जुड़ चुकी है, जो काफ़ी पेशेंट को उनका काफ़ी इलाज कर रही है। आइए उनसे बात करते हैं। डॉक्टर मैम, ये बताइए कि जिस तरह से आज ये जो बालाघाट की एक मोहतरमा जो आई थी, जिन्होंने आंखें उनकी काफ़ी भर आई थी और जब आपके पास आई तो मुस्कान लेके जा रही है, क्या राज है, क्या कहना चाहती हो आप? नमस्ते, मैं डॉक्टर भाग्यश्री। जैसे इन्होंने जो इंट्रोडक्शन दिया है पेशेंट के बारे में, ऐसे काफ़ी सारे पेशेंट्स हैं जो डरे हुए हैं, जिनको प्रॉपर गाइडलाइन नहीं मिलती है। किसी ने बोल दिया अरे शुगर मत खाओ, किसी ने बोला अरे मीठा मत खाओ, पर इंसान है, कब तक वो बोलेगा कि मत खाओ या मैं नहीं खाऊं। तो इनको प्रॉपर एक गाइडलाइन मिलनी चाहिए जो हमारे एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से इनको मिलती है। जो पेशेंट दुखी है वो खुशी खुशी होते जा रहे हैं और ऐसे भी काफ़ी सारे पेशेंट्स हैं। इवन वो किसी रेफरेंस से आए थे, उन्हें भी जब फर्स्ट टाइम आए थे वो भी बहुत ज़्यादा परेशान थे, उन्हें भी काफ़ी सालों से डायबिटीज़ था। जैसे ही उनको रिजल्ट्स आए उन्होंने भी बाकी लोगों को बताया और रिपोर्ट्स और इंटरव्यू तो आप देखिए ये पेशेंट्स के कितने खुश है वो। मैम, वेलनेस फॉर यू इस चैनल के बारे में क्या कहना चाहते हो आप?
वेलनेस फॉर यू ये चैनल का मैं सबसे पहले तो धन्यवाद करूँगी कि ऐसे सारे जो मरीज़ हैं, ऐसे सारे जो पेशेंट हैं, जो वो दिखा रहे हैं लोगों को, कि उनको भी पता चले इसी चैनल के द्वारा, कि सारे पेशेंट को पता चले इसके द्वारा। थँक्यू। ओके, थँक्यू। मी विकास गेडाम, चंद्रपूर नारो, माझ्या मुलासाठी प्रसेनजित। हा म्हणजे 13 किलो याचं एकदम वजन कमी होऊन गेलेलं होतं, थकत होता, झोपत होता नुसता। आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथल्या चंद्रपूरच्या डॉक्टरांकडे गेलो, ॲलोपॅथिक आणि एक आयुर्वेदिक, माधव बाग म्हणून पण आहे। यांनी सरळ सांगितलं सुरुवातीलाच रिपोर्ट बघितल्यानंतर की या टाईप 1 डायबिटीजचा कुठलाच इलाज नाही, आतापर्यंत त्याच्यावर इलाजच आला नाही, याला शेवटपर्यंत इन्सुलिनच घ्यावं लागेल, याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही, तुम्ही कुठेही जाऊ नका, असं त्यांनी सांगितलं। आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा शोध घेत राहिलो की कुठे काही औषधी मिळेल, कोणाकडून तरी इलाज होईल, तर यूट्यूबवरती सरांचा आम्हाला एक व्हिडिओ मिळाला। त्याच्यात जेव्हा बघितलं की सर म्हणतात की जेव्हा तुमच्या आईवडिलांनाच कुठलं शुगर नाही, इन्सुलिन चालू नाही, कुठली गोळी चालू नाही, तर माझ्याकडे तसंच होतं। जर आईवडिलांनाच नाही तर मुलाला जेनेटिक कुठून आला? आणि जेव्हा ते चंद्रपूरचे डॉक्टर होते की हा जो या लहान मुलाला जो आजार आहे हा शुगरचा, हा जेनेटिक आहे, हा याला डायबिटीज हे जेनेटिक आहे, असं त्यांचं म्हणणं होतं। तुम्ही कुठेच जाऊ नका असं त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं, कारण या टाईप 1 डायबिटीजचा इलाज आतापर्यंत कुठेच आला नाही, तुम्ही कुठेच जाऊ नका, शेवटपर्यंत इन्सुलिनच घ्या असं सांगितलं। सर कसं वाटतं या ठिकाणी आलं? इथे आल्यानंतर एकदम नॉर्मल झालेला आहे मुलगा, 2 महिने झालेत, एकाच महिन्यामध्ये तो एकदम व्यवस्थित गुडगुडीत झालेला आहे। जेव्हा इथे आला होता तेव्हा त्याला चालता येत नव्हतं, पायऱ्या चढताना तो थकत होता, घाम येत होता, त्याला झोप खूप लागत होती, भूक खूप लागत होती। आता तो एकदम व्यवस्थित नॉर्मल स्थितीमध्ये आहे। सर मला हा सांगा, हा जो एक चमत्कार जो झालेला आहे, सायंटिस्ट डॉक्टर एस कुमार सरांना भेटून आणि डॉक्टर भाग्यश्री मॅडमना भेटून, तुम्हाला जेव्हा तुमचे परिचित असेल, मित्रपरिवार असेल, जेव्हा ते या संदर्भामध्ये तुम्हाला विचारणा करतील, काय सांगाल? जेव्हा मी पहिल्या दिवशी आलो तेव्हाच मॅडमने सांगितलं की याला कुठलाच डायबिटीज नाही आहे, हा डायबिटीज पेशंटच नाही आहे। आणि ज्या पद्धतीनं मॅडमने समजून सांगितलं तिथेच आम्ही पहिले आश्वस्त झालो की चला माझा मुलगा तर चांगला होणार आहे, याला डायबिटीज नाही आहे। आणि त्याच्यानंतर मी जेव्हाही घरी जातो, जेव्हाही नातेवाईक मिळतात, मी लपवून ठेवलेला हा आजार नाही आहे, मी त्यांना सांगतो की याला इथल्या डॉक्टरांनी टाईप 1 डायबिटीज आहे म्हणून सांगितलं, याचा इलाज पण नाही असं सांगितलं। पण जेव्हा मी इथे आलो डॉक्टर एस कुमार सरांकडे की तेव्हा इथे आल्यानंतर आणि त्यांचा व्हिडिओ बघितला, कन्फर्म झालं की याचा इलाज आहे आणि हा पूर्णपणे नष्ट होणार आहे, एवढं मला आश्वस्त इथे मॅडम आणि सरांकडनं मिळालं। आश्वस्त झालो आहे मी की हा पूर्णपणे जाणार आहे, हा नॉर्मल जीवन जगणार। इन्सुलिन हे कधीही कमी होणार नाही अशा प्रकारचं काही डॉक्टरांचं म्हणणं होतं आणि त्या भीतीपोटी पेशंट हा अतिशय घाबरलेला होता। मात्र अशा परिस्थितीत एक जीवनामध्ये एक प्रकाश मिळाला आणि तो डॉक्टर सायंटिस्ट एस कुमार सरांच्या रूपाने मिळालेला आहे असं पेशंटचं म्हणणं आहे। चला त्यांच्याशी बातचीत करूया। सर, तुम्ही जी संपूर्ण जी माहिती दिली, मला एक सांगा की इन्सुलिनच्या संदर्भामध्ये काय माहिती देता आपण? चंद्रपूरच्या जे डॉक्टर होते त्यांनी 3 प्रकारची टेस्ट केली होती आणि त्या टेस्टच्या आधारे त्यांनी सांगितलं होतं की यांना इन्सुलिन घ्यावं लागेल। तर त्यांनी सकाळी 20 युनिट आणि रात्री 10 युनिट असं इन्सुलिन सुरू केलेलं होतं। इथे आल्यानंतर सरांनी 8 प्रकारच्या टेस्ट केलेल्या आहेत आणि ते बघितल्यानंतर सरांनी सांगितलं की हा डायबिटीज पेशंटच नाही आहे आणि 2 महिन्यामध्ये, एकाच महिन्यामध्ये त्याचं इन्सुलिन सकाळी 8 युनिट आणि रात्री 2 युनिटवर आणून ठेवलेलं आहे आणि मुलगा एकदम व्यवस्थित आहे। मी बुलढाण्यावरून आलो आणि या ठिकाणी जे पेशंट्स येतात, ज्या मुलांना टाईप 1 डायबिटीज आहे, असेच पालक आणि गरजू लोक या ठिकाणी आलेले आहेत। आणि जे डॉक्टर एस कुमार आहेत त्यांचं नाव जे आहे ते प्रख्यात सायंटिस्ट आहेत, त्यांचं आम्ही व्हिडिओ वगैरे पाहिलेले आहेत आणि आम्हाला ते त्यांचं मार्गदर्शन अगदी मनापासून आवडलं आणि त्यामुळे असं आमची एक इच्छा झाली की आपण सगळ्याकडे गेलेलो आहोत, सगळ्या डॉक्टरकडे जाऊन आलेलो आहोत, पण डॉक्टर एस कुमार साहेब काहीतरी वेगळे आहेत आणि त्यांना भेटायला या ठिकाणी आम्ही येऊन आमच्या मुलीची जी काही समस्या आहे डायबिटीजबद्दलची ती त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला घ्यायची आहे आणि ॲप्रोप्रिएट डाएट नेमकं काय असते हे आज आम्ही या ठिकाणी डॉक्टर साहेबांना भेटून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन जाणार आहे। थँक्यू।
हॅलो, हां, मी निलेश टिमकर कोदामिंडीवरून आलो आहे. यूट्यूबवर वेलनेस फॉर यूज या चॅनलवर सरांची मुलाखत पाहिली होती. तर मला डायबिटीज 2 वर्षा पहिलं माहीत झालं, पण मी ट्रीटमेंट चालू नव्हती केली. तर आयुर्वेदिक किंवा असं म्हणजे परमनंट सोल्युशन पाहिजे होतं, म्हणून मग एक दिवस यूट्यूबवर सरांचा इंटरव्ह्यू दिसला. तसं मग मी डिसेंबर महिन्यामध्ये सरांना व्हिजिट केलं. त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू आहे आणि रिपोर्ट एक्सलंट आहे. आता जे माझे HbA1c 9.2 होतं ते आता 7.5वर आलेलं आहे. आणखी 3 महिन्यानंतर चेक करणार आणि अपेक्षा आहे की पूर्ण 5.8 पर्यंत येणार. बाकी ट्रीटमेंट एक्सलेंट है। मैं नागपुर से ही हूँ और मैं फर्स्ट विज़िट मेरा था आज सर के साथ, डॉक्टर एस कुमार सर के साथ। मैं पहले बहुत नेगेटिव थी, मुझे ऐसा लगता था कि डायबिटीज़ का कोई इलाज ही नहीं है। फिर जब आज मैंने सर से मुलाकात की तब एकदम पॉजिटिव हो गई हूँ, जैसा उन्होंने गाइडेंस दिया है मुझे उन्होंने 100% बोला है कि अब मैं ठीक हो जाऊँगी। और एक्चुअली मुझे जो बीमारी थी वो मैं गलत ट्रीटमेंट करवा रही थी। जो मुझे बीमारी थी उसका एक्चुअल ट्रीटमेंट अभी सर कर रहे हैं। जो अन्य डॉक्टर के पास गए तब कैसा? नहीं, फिर जैसे दूसरे डॉक्टर्स, मैं बहुत सारे डॉक्टर्स से मिली, लेकिन वही सबने सिर्फ मेडिसिन चेंज करके दिए, बाकी कुछ ये हुआ ही नहीं, मुझे रिलीफ ही नहीं हुआ कुछ। सर ने प्रॉपर डाइट प्लान बताया है, हर चीज़ प्रॉपरली समझाई है, जिससे कि मुझे ऐसा पॉजिटिव फीलिंग आ रही है। हमारे एक रिलेटिव है, मतलब मेरे फादर के चाइल्डहुड फ्रेंड है वो, अनिल कटारिया अंकल, तो उनको भी शुगर था, तो उन्होंने भी यहीं से ट्रीटमेंट करवाया। विदिन 3 मंथ्स, मतलब 3 महीने के अंदर उनका डायबिटीज़ ठीक हो गया। तो उन्होंने हमको बताया, उन्होंने सजेस्ट किया कि आप यहाँ जाइए करके। क्या कहना चाहोगे चॅनल से मिलके मुझे बहुत अच्छा लगा। तर प्रेक्षकांनो, बघितलं आपण की फार लांबून लांबून लोक येतात आहे, फक्त भारतातून नाही भारताच्या बाहेरूनसुद्धा अनेक पेशंट इथे आलेले आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत केली आहे आणि विशेष म्हणजे बुलढाण्यावरून एक दाम्पत्य आलेलं आहे ज्यांच्या लहान मुलांना असल्या प्रकारचा आजार होता। ते फार चिंतेत होते, मात्र चिंता ही त्यांची आता जवळपास मिटलेली आहे, पूर्णपणे दूर झालेली आहे। याला कारण असं की परमेश्वराचं एक रूप किंवा फरिश्ता ज्याला म्हणतात असे सायंटिस्ट डॉक्टर एस कुमार साहेब हे सर्वांच्या जीवनामध्ये एक नवीन संजीवनी देत आहे आणि आपल्या औषधीच्या माध्यमातून आणि विश्वासाच्या माध्यमातून ते अनेकांचे रोग बरे करीत आहेत। यावेळेला दस्तूरखुद्द सायंटिस्ट डॉक्टर एस कुमार सर आपल्यासोबत जुळलेले आहेत, त्यांना आपण विचारूया। सर, ज्या पद्धतीचं आज हे जे क्रोनिक पेशंट जे आपण बघतो आहे आणि फार लांबून लांबून अजूनही बरीच गर्दी आपल्या या क्लिनिकला दिसते आहे, काय सांगाल सर, नेमकं या मुलाला काय झालं आहे किंवा बाकीचे जे पेशंट येतात ते कशा प्रकारचे येतात? बेसिकली कसं आहे, ह्या मुलाला जो लहान बच्चू आलेला आहे याचं नाव आहे विष्णू आहे ना, विश्व ने। बेसिकली हा डायबिटिक 1चा पेशंट आहे आणि 2 वर्ष झालेले आहेत। याचा मेन मुद्दा जो आहे ना, टेस्ट, मला असंही अजूनही आश्चर्य वाटतं आहे की जे टेस्ट आम्ही करवले हे अजून ह्या डॉक्टरांनी कोणीही केलेले नाही आहेत। स्पेशली आम्ही सी पेप्टाईड जे आम्ही म्हणतो की डायबिटिक 1मध्ये 0.8चा खाली असेल तर त्याला डायबिटीस म्हणतो, पण झालेलं काय आहे की जुनं टेस्ट त्यांच्याकडे नाहीच आहे। तर मला असं म्हणायचं आहे की बहुतेक 2 वर्षापूर्वी त्याला डायबिटीज नसेल, शुगर वाढलेली असेल। तर वाढलेली शुगर आणि डायबिटीज ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत। हे नेहमी माझ्या याच्यामध्ये मी व्हिडिओमध्ये सांगतो आहे की दोघांना एक पकडू नका, हे दोन्ही एकच प्रकार, वाढलेली साखरेला शुगर म्हणतात। म्हणून मी सांगतो की 90% लोक भारतातले असे आहेत जे डायबिटीज नसतानाही डायबिटीजच्या गोळ्या आणि इन्सुलिन घेत आहेत। तर ज्यावेळेस आपल्याला आढळतं की साखर वाढलेली आहे त्यावेळेस इमिजिएटली फास्टिंग, पोस्ट मील HbA1c बरोबर तुमच्या बाकीच्याही टेस्ट करणे आवश्यक आहे। त्याच्यामध्ये फास्टिंग सिरम इन्सुलिन, सी पेप्टाईड, होम आयरमध्ये त्याचे बीटा सेल्स किती आहेत आणि त्याची ॲक्टिव्हिटी किती आहेत। जर हे टेस्ट असले तर 100% आपण सांगू शकतो की पेशंट कुठपर्यंत होऊ शकतं। तर ह्या बाळाचा जो सी पेप्टाईड 0.2 आहे, तर अशा काही आमच्याकडे प्रोटोकॉल आहे ज्याच्यामध्ये ही
वाढण्याची शक्यता असेल, आपण पुढल्या याच्यामध्ये भागामध्ये 2-3-4 महिन्यामध्ये आपण बघू की त्याचे सी पेप्टाईड वाढलेलं असेल, बीटा सेल्स वाढलेले असतील, त्यानंतर निघण्याची शक्यता पूर्ण आहे. बरेच वेळेस 0.02 असता तर थोडा वेळ लागला असता, शक्यता पूर्ण. जे आमचा प्रोटोकॉल आहे त्यांना सांगितलेलं आहे आणि मला नक्की वाटतं, विश्वास आहे की असे बरेच पेशंट आपल्याकडे चांगले झालेले आहेत, तर हा बाळाहीसुद्धा चांगला होईल असं आमचं सायन्स म्हणतं आहे प्रोटोकॉल. सर, एकीकडे तुम्ही पेशंटवर काम करता, सर एकीकडे तुम्ही पेशंटसाठी काम करता, तर दुसरीकडे आमचं वेलनेस फॉर यू हे जे न्यूज चॅनल आहे हे सुद्धा लोकांना एक कुठेतरी त्यांचं जीवन संवर्धित व्हावं, एक चांगलं प्रबोधन व्हावं या दृष्टिकोनातून सामाजिक कार्यसुद्धा करीत असते. तर यावेळेला संबंध लाखो प्रेक्षक वर्ग आमचा नीट तुम्हाला ऐकतो आहे, बघतो आहे, तर त्या चॅनलबद्दल काय सांगाल सर? तुमचं नावच असं ठेवलं आहे वेलनेस फॉर यू, म्हणजे हे दुसऱ्याला डेडिकेटेड आहे असं म्हणायचं हरकत आहे. आमचे शुभेच्छा आहे तुमच्या चॅनलला की तुम्ही असं एक प्रबोधन करून लोकांपर्यंत जात आहे, लोकांच्या भावना लोकांसमोर ठेवत आहेत. एक पेशंटची खूप महत्त्वाची बाब आहे आणि बरेच लोक याच्यानी एज्युकेट होतील आणि लोक चांगले होतील अशी मला मनासारखं वाटतं मला. बिलकुल. तर आपण होता सायंटिस्ट डॉक्टर एस कुमार साहेब आणि आता बाहेरसुद्धा आपण दुसऱ्या सेक्शनला जाऊया ज्या ठिकाणी अजूनही काही पेशंट आहे त्यांच्याशी पण आपण बातचीत करणार आहोत. मी तेलकामठीवरून आले, नागपूर जिल्ह्यात तेलकामठी गाव आहे, तिथून आली आहे. साहेब तुम्ही जा, साहेबांना जागा दिला. एक मिनिट, सिंगल बिंदास बोला ना ताई. मी आली कशासाठी आली? नाही, मी कुठून आल्या म्हटलं, मी इथून आली, इकडे कशासाठी आली? मला डायबिटीजचा सर्व सांगा. लोकमत पेपरला मी माहिती वाचली सरांची, तर त्याच्यानंतर आम्ही सरांकडे आलो. इथे टेस्ट डायबिटीजचा त्रास होता, म्हणजे शुगर वाढलेली होती. पण इथे आल्यानंतर टेस्ट वगैरे केल्या, सरांनी सांगितलं की तुम्हाला डायबिटीज नाही आहे. पण त्यांनी औषधं वगैरे सुरू केले आहेत, त्या औषधांनी मला रिलीफ आहे. मी माझ्या पत्नीला घेऊन आलो आहे. ती डायबिटीजचा तिला त्रास होता. आम्ही ॲलोपॅथीचे उपचार केलेत, परंतु ॲलोपॅथीचा अनुभव तितकासा आम्हाला चांगला आलेला नाही. आणि पेपरमधून आम्हाला डॉक्टर एस कुमारबद्दल माहिती मिळाली, त्यामुळे आम्ही डॉक्टर एस कुमारांची ट्रीटमेंट सुरू करायचं ठरवलं आणि गेल्या 3 महिन्यापासून सरांची ट्रीटमेंट सुरू आहे. त्यामध्ये आम्हाला फरक वाटतो आहे आणि असा विश्वास आहे की त्यांच्या औषधांनी ती पूर्णपणे बरी होईल. दर्शकों, मैं आपको बता दूं कि दूर दराज से मरीज आ रहे हैं. मैंने जैसे कि कई शहरों का जिक्र किया हूं. इस समय में नागपुर से भी एक मोहतरमा आई है, हरजाई जी आई है, उनसे जानना चाहेंगे. क्या नाम है आपका, क्या कहना चाहती हो आप? मेरा नाम हरभजन कौर भाटिया है. मैं आज से 10-12 साल पहले डॉक्टर साहब के पास आई थी. मेरे को बहुत सारी प्रॉब्लम्स थी, पर डॉक्टर साहब से मेरा पूरा ठीक हो गया था. फिर मैं ठीक हो गया तो फिर मैं आई नहीं. अभी फिर से मेरी बहुत सारी प्रॉब्लम्स क्रिएट हुई हैं, इसलिए मैं डॉक्टर साहब के पास आई हूँ. तो मुझे उन पर बहुत विश्वास है, बहुत फेथ है कि मैं फिर से ठीक हो जाऊंगी. मेरे को चेस्ट पेन है अभी, और अभी थोड़ी सी प्रॉब्लम्स क्रिएट हुई हैं, तो मुझे विश्वास है मैं डॉक्टर साहब से दवाई लूँगी तो ठीक हो जाएगा. थैंक यू. क्या उम्र आपकी? अभी मेरी चेस्ट पेन हो रही है. नहीं, उम्र क्या? उम्र मेरी 69 है. सर से जब आप पहली मरतबा जब मिले तो कैसा लग रहा था? बहुत अच्छा लगा था, क्योंकि इनसे बात करके ही मेरी आधी बीमारी दूर हो गई थी. फिर मैं इनको बहुत बीच में भी मिस कर रही थी, मैंने बोला जाना, लेकिन फिर ठीक हो गया था. तो अभी फिर से बहुत सारी प्रॉब्लम्स क्रिएट हैं, तो मुझे उम्मीद है मैं डॉक्टर साहब से दवाई लेके पूरी ठीक हो जाऊँगी. क्या कहना चाहूँगी? हाँ जी, डॉक्टर एस कुमार साहब के बारे में क्या कहना चाहूँगी? वाहिगुरु जी से क्या प्रे? मतलब जो उनकी दवा रहती, जो वो बताते हैं, जो ये खाओ ऑयल का बताते हैं, और जो डाइट का दूध वगैरह जो नहीं बोलते, फ्रूट्स वेजिटेबल्स जो बताते हैं, उनके हिसाब से अगर अपन डाइट लेते हैं तो मुझे पूरा 100% है कि हम ठीक हो जाएंगे. माझं नाव जयश्री प्रफुल्ल दारोकर, राहणार जरूर. मी इथे डायबिटीज आली होती 1 वर्षाच्या आधी. मला आता खूप आराम आहे. डायबिटीज नसतानाही बाकीचे लोक ट्रीटमेंट घेतात, औषध घेतात, पण त्याचाच काहीच फरक पडत नाही. माझं असं म्हणणं आहे, सरांजवळ या आणि पूर्ण ट्रीटमेंट करून घ्या. सरांची ट्रीटमेंट केल्यानंतर आपण पूर्णतः बरं होतो.
पूर्णतः बरं होतं आणि त्यानंतर आपण सर्व काही खाऊ शकतो. आणि आपल्या मनात अशी भीती आहे की डायबिटीज हा आपला नेहमीसाठीचा आजार आहे, पण असं नाही आहे. तो आजार बरा होतो सरांकडे. येथे पुष्कळ लोक येतात. सर हे एक देवताप्रमाणेच आहे, मला असं म्हणायचं आहे. एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवते. बोलना बताइए. सर कहाँ से आए आप, क्या अच्छा, कहना चाहते हैं? मैं एक्चुअली नागपुर से ही हूँ, पर मेरा ट्रांसफ़र रायपुर में हुआ है. और ये जो भी यूट्यूब से मेरे मिसेस का ज़्यादा योगदान है इस बारे में. मैं तो इसमें नहीं ज़्यादा जाता यूट्यूब में. और उन्होंने जब मैं कुछ डॉक्टर के पास यहाँ पर डॉक्टर के पास गया था ईचिंग के लिए, तो उन्होंने बोले आपका शुगर है तो आप शुगर और किसी डॉक्टर के पास भेजा था. पर मेरे मिसेस बोले हमको हमें एलोपैथिक नहीं लेना है, ये वाला नेचुरोपैथी जो भी है वो लेना है. उस दिन यहाँ पर भी मैं आया, पर फिर भी जो मेरा 450 हुआ, पर 15 दिन में मैंने कंट्रोल किया. मुझे इतना रिपोर्ट के हिसाब से, पर मुझे अभी तो कुछ भी इंटरनल मुझे अभी भी फिट, मुझे ऐसा कोई तकलीफ तो नहीं है. क्या कहना चाहोगे डॉक्टर से? मैं वही बोल रहा हूँ कि अभी चलो भी अभी हिंदुस्तान में सभी बीपी शुगर को डॉक्टर्स का जो मार्गदर्शन रहेंगे तो कोई हमारे हिंदुस्तान में कोई पेशेंट नहीं रहेगा. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, आपण बऱ्याच अशा या ठिकाणी जे पेशंट आले होते त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. ॲप्रोप्रिएट डाएट थेरपी सेंटर हे जे आहे हे महाराष्ट्रातील विदर्भात आणि विदर्भातील नागपुरात आणि विशेष म्हणजे नागपुरातील धंतोली या परिसरामध्ये आहे. आणि आज आपण दस्तूरखुद्द सायंटिस्ट डॉक्टर एस कुमार साहेबांच्या चेंबरमध्ये आलेलो आहे आणि बऱ्याच पेशंटशी आपण बातचीत केली. अजूनही काही पेशंट जे बाहेरगावून आले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया. सर मला सांगा, काय नाव तुमचं, कुठून आलात आणि कसं काय सांगाल? विजय सोनागरे माझं नाव आहे सर, आणि मी बुलढाणा जिल्ह्यामधून खामगाव इथून आलेलो आहे. मला जेव्हा सरांबद्दल माहिती झाली, माझ्या मुलाला टाईप 1 डायबिटीज आहे. मुलाचं वय 6 वर्ष आहे आणि सर आणि सरच्या टीमने मला खूप मदत केली आणि त्याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे आणि मला आश्वस्त केलेलं आहे की यामध्ये मुलाची तब्येत चांगली होईल म्हणून. अमरावती हो, अकोला हो या फिर बुल्ढाना, बुल्ढाना हो, मुंबई हो या हो फिर चंद्रपुर, विदर्भ हो, महाराष्ट्र हो या हो फिर भारतवर्ष, भारतवर्ष से ये तमाम मरीज एप्रोप्रिएट डाइट थेरेपी सेंटर में अपना इलाज करवाने आए थे. जो अन्य डॉक्टर के पास तो ज़रूर गए लेकिन उनका इलाज नहीं हो पाया और इसीलिए ये मरीजों के चेहरे पर दुखों की लकीरें साफ दिखाई दे रही थी. लेकिन जैसे ही भारत के साइंटिस्ट डॉक्टर एस कुमार और डॉक्टर भाग्यश्री मैडम इनसे जब ये पेशेंट मिले, तब उनके चेहरे पे एक मुस्कान, एक आनंद भरी सुकून की लकीरें चेहरे पर साफ तौर पर दिखाई दिए. और यही सेवाएं निरंतर इस समाज के लिए भारत के साइंटिस्ट डॉक्टर एस कुमार और डॉक्टर भाग्यश्री ये समाज के लिए निरंतर अपनी सेवाएं दे रहे हैं. नागपुर के एप्रोप्रिएट डाइट थेरेपी सेंटर से वीडियो जर्नलिस्ट दिनेश के साथ संजय मिरे, वेलनेस न्यूज़ नागपुर.